सोलापूरसाठी भाजपकडून मिलिंद कांबळे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। पद्मश्री आणि उद्योजक अशा मिलिंद कांबळे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। मिलिंद कांबळे हे दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष सुद्धा आहेत। तर सोलापूरमधली ही महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। सोलापूरसाठी भाजपकडून आता मिलिंद कांबळे यांचं नाव निश्चित झालंय। अनिकेत गायकवाड माफ करा, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अनिकेत, काय अधिकची माहिती आहे? आधीच्या 20 जागांसाठीची उमेदवारी जाहीर केली आणि आता सोलापूरसाठी मिलिंद कांबळे यांचं नाव समोर येत आहे। नक्कीच यामिनी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार कोण असणार याचीच उत्सुकता जी आहे ती सोलापूरकरांना लागलेली होती। परंतु आता भाजपाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून असं माहिती समोर येत आहे की जे मिलिंद कांबळे आहेत त्यांचं नाव जे आहे ते भाजपाकडून निश्चित झालेलं आहे। खरं तर मिलिंद कांबळे जे आहेत ते मोठे उद्योजक म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये परिचित आहेत आणि एक दलित चेहरा म्हणून जो आहे तो भारतीय जनता पार्टीसाठी एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचाच फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला होणार आहे। खरं तर त्यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो देखील मिळालेला आहे आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज त्याचे संस्थापक म्हणून ते संपूर्ण भारत देशामध्ये परिचित आहेत आणि यासाठीच भाजप जो आहे त्यांना सोलापूर लोकसभेसाठी त्यांना मैदानात उतरवू शकतो यामिनी। अगदी धन्यवाद अनिकेत या सगळ्या अपडेटसाठी।